नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील भागामध्ये चारोस अधिपतीला म्हणतो, त्या भुवनेश्वरीने तिच्या हातचं खेळणं बनवलंय तुला. तिचं प्रेम माया सगळं झूटे, नालायक नीच हलकट बाई आहे ती. अधिपती अंगावर जात म्हणतो, आता लई बोललात. एक शब्द जरी बोललात ना. आणि चारोसला जोरात ढकलून देतो. चारोस स्वतःला कसं तरी सावरतो आणि खुर्चीवर पडतो. अधिपती पुन्हा धावून जात असतो. तेवढे आजी पळत येते आणि त्याला पकडून म्हणते, अधिपती तुला माझी शपथ आहे. हे दुर्गे याला आत घेऊन जा. दुर्गे म्हणते, अधिपती चला. तो थांब ग, याला काय सोडत नसतो. तुम्ही आईसाहेबांबद्दल परत काही बोलला ना आजे, तू ती म्हणताना याला सोडलं. आणि ज्या बाईला बोल लावत होतात ना, आणि आज पण त्याच बाईच्या खुर्चीने आधार दिलाय तुम्हाला. हे ध्यानात ठेवा. लय बोललाय हा माणूस आज. यापुढे आईसाहेबांबद्दल या माणसाने एक चकार शब्द जरी काढला ना, हा माणूस ढगात दिसल. आजी म्हणते, अरे तो त्याला ढगात घालणार. आजी म्हणते, अरे अधिपती काय करतोस तू? अरे वडील आहे तुझे. तो वडील आहे म्हणजे या माणसाला डोक्यावर घेऊन नाचू? बाप आहे ना, म्हणून आत्तापर्यंत जित्ताय. तू आत्ता आली, तुला माहीत नाही हा माणूस काय गरळ ओकत होता. चारोस म्हणतो, जे खरं आहे ना तेच मी बोलत होतो. त्या भुवनेश्वरीमुळे ह्या घरात अनर्थ घडलाय. दुर्गे म्हणते, पाहिले का आत्ते, मोठे मालक काय म्हणले? ताईमुळे म्हणजे तुझ्या पुरीमुळे इथं अनर्थ घडायले. अगं आता तरी डोळे उघड, कर ना, कर त्यांची अजून सेवा. आजी म्हणते, दुर्गे तोंड गप ठेव की का उचकटतीये. तू ज्या घरात उभा राहिलीस ना, त्या घराचे मालक आहेत ते. त्यांनी ठरवलं ना तू बाहेर जाऊन भीक मागशील. दुर्गे म्हणते, आत्ते तू मलाच बोल. तुझं भल्याचे सांगायले तर तू माझ्यावरच उलट. आजी म्हणते, काय ग दुर्गे, तू आयुष्यात कुणाचं भलं केलंय का? भांडण मिटवायचं सोडून आगीत तेल ओततीस वय ग. दुर्गे म्हणते, वा ग वा आत्ते वा. मी आगीत तेल ओतायले? खरं बोललं की नाही? ह्या घरात असंच होतंय. आजी म्हणते, मग का राहतीस इथं? तुला कोणी आवतन दिलं नाही? दुर्गे ओरडत म्हणते, वा रे देवा वा, चांगला आहे तुझा न्याय. ज्याने हे घर सांभाळलं त्याला घराबाहेर जावं लागणार का? अधिपती ओरडत म्हणतो, ए बाई थंडगे थंडगे. चारोस म्हणतो, एवढं खरं बोललीस, चुकून का असाना खरं बोललीस आहे. अधिपती त्याच्याकडं शॉकून बघायला लागतो. दुर्गे म्हणते, काय? चारोस म्हणतो, ज्याने हे घर सांभाळलं ना त्याला घराच्या बाहेर जावं लागलंय, जसं अक्षराला घराबाहेर जावं लागलं. दुर्गे म्हणते, ती तिच्या गुणाने बाहेर गेली आहे. त्या बाजाला आणलं होतं नवं ताईच्या विरोधात बोलायला. मग काय झालं? स्वतःच्या तोंडावर आपटली नवं ती मास्तरीन. अधिपती दुर्गेकडं रागाने बघायला लागतो. चारोस तिला म्हणतो, पडली नाही ग, तुझ्या ताईने कारस्थान करून पाडली. मला नक्की खात्री आहे या सगळ्याच्या मागं ती भुवनेश्वरी आहे. तिने दहशतीने किंवा त्या बाजाला पैसे चारून फिरवलं असेल. आता आजीला खूप लाज वाटते आणि ती खाली बघते. पण अधिपती पुन्हा चारोसवर उठतो. पण चारोस काय माघार घेत नाही आणि म्हणतो, त्या भुवनेश्वरीची मी एक दिवस झोप उडवणार म्हणजे उडवणार. अधिपती म्हणतो, ओ शांत व्हा. या घरातली शांतता तुमच्यामुळे भंग झाली. मी लग्नाच्या दिवशी सांगत होतो आईसाहेबांचा स्वीकार करा स्वीकार करा, पण नाही, तुम्ही तिथं भांडणं काढली आणि राडा केला. आईसाहेबांसमोर तुम्ही राडा केला म्हणून मास्तरीबाई घर सोडून गेल्या. आमच्यामुळे नाही, तुमच्यामुळे त्या घर सोडून गेल्या, एवढं लक्षात ठेवा. आता आजी रागामध्ये अधिपतीला निळते. इकडे अक्षरा म्हणते, तुमचं हे बोलणं मी खपून घेणार नाही. भुवनेश्वरी म्हणते, ओ सुनबाई, आता तर कुठं सुरुवात झाली? आम्ही इथं आलो ती तुमची पात्रता दाखवायला. अक्षरा म्हणते, म्हणजे? भुवनेश्वरी म्हणते, तुम्ही आमचं लग्न मोडलंत. चार चौघात आम्हाला आमची पात्रता दाखवली. नाही नाही ते बोललात, आमची प्रतिष्ठा आमचा मान धुळीत मिळवलं. पण खरं सांगू का, त्याने आम्हाला काय बी फरक पडणार नाही. कारण भुवनेश्वरीने हे साम्राज्य एका रात्रीत उभं केलेलं नाही, एक एक वीट रचून उभं केलं आहे. तुमच्या त्या पत्त्याच्या बांगल्यासारखं ढासळणार नाही. काय हो, आमची तरी अपेक्षा काय होती? मोठ्या मालकांशी लग्न करायची. किती वर्ष झालं ते स्वप्न आम्ही उराशी बाळगलं. आणि तुम्ही सांगितल्यावर मोठ्या मालकांनी काय केलं? अगदी कडीपत्ता काढावं तसं आम्हाला फेकून दिलं. आता भुवनेश्वरी बरंच काय बोलते. अक्षरा म्हणते, मी सत्य सांगितलं, सगळ्यांसमोर सत्य आणलं. भुवनेश्वरी म्हणते, बाद झाली हो तुमची सत्याची टिमकी. त्याने काय झालं? तुम्ही तुमच्या नवऱ्यापासून दूर झालात. अक्षरा म्हणते, पण कायमचं नाही, एक न एक दिवस मी घरी येणारच. भुवनेश्वरी म्हणते, पण तुमच्या नवऱ्याने तुम्हाला येऊ दिलं पाहिजे ना.
इकडे अधिपती म्हणतो, आजे तुला माहीत नाही हे काय बोलले आईसाहेबांविषयी. ते म्हणले हे जे अंथरुणाला खेळले ते आईसाहेबांमुळे. आजी म्हणते, बाजाला अधिपती. तो आता जास्त बोलायला लागतो. चारुहास म्हणतो, रस्त्यावरून आणली ना त्या भिकारनीला. ती भिकारडी बाई घरात आली आणि तुझी आई बनून बसली. आता तो बरंच काही बोलतो. अधिपती म्हणतो, तुम्ही काय केलं तुमच्या बायकोसोबत. चारुहास म्हणतो, आज पण मी तिच्यासोबत प्रेमाने बोलतो, प्रेमाने गप्पा मारतो. आणि तू बायकोसोबत काय करतो. नुसताच म्हणतो मास्तरीन बाईवर माझं लय प्रेम आहे. अरे खोटं आहे, सगळं खोटं आहे. अरे तिच्यावर जरा जरी प्रेम असतं ना तिला घराच्या बाहेर जाऊ दिली नसती. तो आजीकडे बघतो. आजीला पण चारुहासचं म्हणणं पडतं. तो ती गेली ना तू परत तिला घेऊन आला असता. तू त्यातलं काही करत नाही. फक्त आईसाहेब माझा मुलगा नाही आहेस तू, त्या भुवनेश्वरीचा मुलगा आहेस. तिच्यासारखाच खोटा. अधिपती म्हणतो, हां मी आहेच आमच्या आईसाहेबांचा लेक. चारुहास म्हणतो, अधिपती तू काही पण कर पण अक्षराला घरात घेऊन ये. तू तिला घराबाहेर काढलीस. अधिपती म्हणतो, मी नाही, त्या स्वतःच्या मनाने गेल्यात. चारुहास म्हणतो, ती स्वतःहून नाही गेली, भुवनेश्वरीने तुझ्या करवी तिला बाहेर काढली. आता अधिपती पुन्हा मोठ्याने ओरडायला लागतो. आजी म्हणते, अधिपती चला आतमध्ये. हात जोडून म्हणते, जावईपू तुम्ही तरी गप राहावा. आता आजी त्याला पकडते आणि घेऊन जात असते. चारुहास ओरडतो, अधिपती वाचव स्वतःचा संसार, अक्षराला घरात घेऊन ये. अक्षरा म्हणते, मॅडम तुम्ही काही पण बोला पण अधिपती मला स्वतःहून घरी घेऊन जातील. भुवनेश्वरी म्हणते, ते तसं करत नाही म्हणून आम्ही स्वतःहून इथं आलं नवं. चला सुनबाई, तुमची सत्याची टिमकी आता बाजूला ठेवा. चला घरला चला. तुम्ही अधिपतींची बायको हायसा, सूर्यवंशींची सुनबाई हायसा. चला चला घरला चला. अक्षरा म्हणते, मॅडम बंद करा हा दिखावा. मला काय माहीत नाही तुम्ही अधिपतींसाठी हा दिखावा करताय. ते तुम्हाला जे समजायचं तेच समजावं, पण आम्ही जे काय करतो ते अधिपतींच्या सुखासाठी. त्यांना त्रास झालेला आम्हाला चालत नाही. अक्षरा म्हणते, आधी त्रास द्यायचा आणि मग म्हणायचं त्यांना त्रास झालेलं आम्हाला आवडत नाही. आता दोघींचं बरंच काय होतं. अक्षरा म्हणते, मी दाखवून देईल तुम्ही किती खोटे आहात आणि एक दिवस सगळ्यांसमोर आणेल. भुवनेश्वरी हसत म्हणते, अहो हा प्रयत्न तुम्ही किती वेळा केला आणि किती वेळा तोंडावर पडल्या हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही. राहू द्या आमचा खरा चेहरा राहू द्या आणि चला घरला. अधिपती म्हणतो, आजे हा नाग आहे नाग. याचं थोबड गप्प होतं ना तेच बरं होतं. हा अगदी पोपटासारखा बोलायला लागला. तू मध्ये आली नाहीतर आम्ही याला कुठल्या तरी आश्रमातच टाकला असता. तो एवढं काय बोलत असतो की आजी म्हणते, बास रे बास, तो तुझा बाप आहे आणि आता हे ठरवायची वेळ नाही कोण चूक आणि काय बरोबर. आता वेळ आहे तुझा संसार वाचवायची. तू आता वेळ घालवशील ना हातचं नातं पण घालवशील. भुवनेश्वरी अधिपतीला फोन लावते आणि स्पीकरवर ठेवते. अधिपती म्हणतो, आईसाहेब कुणीकडे आहे तुम्ही. अहो सकाळधरनं अख्ख्या घरभर हुडकायलोय, फोन पण उचला ना. अहो तुम्ही घरात नसल्या ना माझा जीव घाबरा होतोय. तुम्हाला माहिती की नाही. भुवनेश्वरी म्हणते, हो अधिपती, आम्ही सकाळधरनं जरा बाहेर पडलो. आम्ही म्हणलं तुम्हाला झाल्यावर सांगायचं. अधिपती म्हणतो, कसलं काम. ती सुनबाईला घरला आणायचं काम. अधिपती म्हणतो, तुम्ही गेला पण कशाला. ती कशाला म्हणजे सुनबाईला घरला आणायला. तो मास्तरीबाईच्या घरी गेलात पण. अहो कशाला उगाचच हातपाय पडायला गेलात. तुम्हाला काय वाटतं अक्षराने हे अधिपतीलाच धडा शिकवायला हवा का. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.